कथा नगरी. तर मग मुलांनो, आजची गोष्ट आहे श्री रामचंद्रांची. त्यांनी पृथ्वीवर अवतार घेऊन धर्माची स्थापना केली आणि राक्षसांचा नाश केला. चला तर मग ऐकूया त्यांच्या जन्माची ही कथा. त्रेतायुगात खूप वर्षांपूर्वी अयोध्या नावाच्या सुंदर आणि समृद्ध नगरीत राजा दशरथ राज्य करत होते. ते अत्यंत पराक्रमी, न्यायप्रिय आणि प्रजेवर प्रेम करणारे राजा होते. त्यांच्या राज्यात सर्व लोक आनंदाने राहत होते आणि अयोध्या नगरी खूप समृद्ध होती. राजा दशरथांच्या 3 राण्या होत्या, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. तिन्ही राण्या अतिशय सद्गुणी आणि प्रेमळ होत्या. पण राजा दशरथ एका गोष्टीमुळे खूप दुःखी होते. इतके मोठे राज्य असूनही त्यांना संतान नव्हते. राजा दशरथांनी अनेक वर्षे देवांची प्रार्थना केली. शेवटी ऋषीमुनींनी त्यांना पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्याचा सल्ला दिला. मग महान ऋषी ऋष्यशृंग यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्येत भव्य पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्यात आला. यज्ञ अत्यंत भक्तिभावाने पार पडला. यज्ञ संपल्यानंतर अचानक यज्ञकुंडातून तेजस्वी प्रकाश झाला आणि अग्निदेव प्रकट झाले. त्यांच्या हातात पवित्र पायसाने भरलेले सुवर्ण पात्र होते. अग्निदेव राजा दशरथांना म्हणाले, हे राजन, देवतांनी तुमच्या भक्तीवर प्रसन्न होऊन हे पायस दिले आहे. हे आपल्या राण्यांना द्या. यामुळे तुम्हाला 4 पुत्रांची प्राप्ती होईल. राजा दशरथ अतिशय आनंदी झाले. त्यांनी ते पवित्र पायस आपल्या 3 राण्यांमध्ये वाटले. काही महिन्यांनंतर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीच्या दिवशी दुपारी बरोबर मध्यान्ही संपूर्ण अयोध्येत आनंदाची बातमी पसरली. राणी कौसल्य यांच्या पोटी भगवान श्रीरामांचा जन्म झाला. त्याच दिवशी राणी कैकेयीला भरत आणि राणी सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे पुत्र झाले. ही बातमी ऐकताच संपूर्ण अयोध्या नगरी आनंदाने भरून गेली. सर्वत्र ढोल, ताशे, नृत्य, उत्सव आणि आनंदाचा जल्लोष सुरू झाला. लोकांनी एकमेकांना मिठाई वाटली आणि देवाचे आभार मानले. भगवान श्रीराम हे भगवान विष्णूंचे 7वे अवतार मानले जातात. पृथ्वीवरील राक्षसांचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी त्यांचा जन्म झाला होता. तर मुलांनो, भगवान श्रीरामांचे जीवन आपल्याला सत्य, कर्तव्य, आदर, संयम आणि धर्माचे पालन करण्याची प्रेरणा देते.